सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, थेट बोला, सत्य बोला आणि समोरासमोर बोला. जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील, पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप दूर होतील. घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही, कुणीच हरत नाही, पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं. कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते. तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं. म्हणूनच असं म्हणतात, माणूस वाईट नसतो, त्याचा काळ वाईट असतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा, सत्य बोला आणि आपलेपणा जपा. वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील. आजचे पंचांग शुक्रवार 23 मे 2025. शुभ प्रभात. नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया. आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 7:45 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र 7 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. नक्षत्र बदलाच्या या वेळा लक्षात ठेवा, कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्त्व खूप आहे. आजचा राहू काळ सकाळी 10:45 ते 12:23 या वेळेत राहील. या काळात महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा. अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:50 पर्यंत आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज चंद्र मकर राशीत संचार करेल आणि सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आजचा दिवस श्रद्धा, सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाओ, हीच मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच गडद आणि व्यस्त असणार आहे, पण या धावपळीतही तुमचं आरोग्य उत्तम राहील. सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवेल की जरी कामाचा डोंगर असला तरी शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने आहेत. हीच ऊर्जा घेऊन दिवसाची सुरुवात करा. आज पैशाची ये-जा दिवसभर चालू राहील. कधी कधी वाटेल की खर्च जास्त होत आहे, पण संध्याकाळपर्यंत तुम्ही शहाणपणाने बचत करण्यास यशस्वी व्हाल. पैशांचं योग्य नियोजन केल्याने मनात समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तुमचं व्यक्तिमत्व आणि आकर्षण आज सगळ्यांच्या नजरेत येईल. ऑफिसमध्ये, मित्रमंडळींमध्ये किंवा कुठेही गेलात तरी लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आज काही नवे मित्र जोडले जातील आणि त्यांच्या सोबत नवीन गप्पा, नवीन अनुभव मिळतील. जर आज तुम्ही डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वादग्रस्त किंवा तणावपूर्ण विषय टाळा. प्रेमाच्या नात्यात गोडवा आणि सकारात्मकता जपा. फक्त हास्य, गोड गप्पा आणि एकमेकाच्या सोबतचा वेळ हेच नातं अजून घट्ट करेल. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नवीन ग्राहकांशी बोलणी करण्यासाठी उत्तम आहे. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं आकर्षण या सगळ्यांमुळे आज तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, आज इतरांनी दिलेला सल्ला ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. कधीकधी दुसऱ्यांच्या अनुभवातून, त्यांच्या सूचनांमधून आपल्याला नवा मार्ग मिळतो. त्यामुळे आज मन मोकळं ठेवा आणि गरजेचा सल्ला नक्की घ्या. कधीकधी सकाळी काहीतरी गडबड होते, कदाचित वीज गेली किंवा काही कारणाने तयार होण्यास उशीर झाला. अशावेळी मनात थोडी चिडचिड होऊ शकते, पण काळजी करू नका. तुमचा जोडीदार किंवा घरातली कोणी तुमच्या मदतीला येईल आणि सगळं सुरळीत होईल. या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच प्रेम आणि आपुलकी दडलेली असते. आजचा लकी रंग आहे पिवळा. पिवळा रंग म्हणजे आनंद,
सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक. आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर करा, कपड्यात, एक्सेसरीज मध्ये किंवा घरात. हा रंग तुमच्या दिवसात उत्साह, प्रकाश आणि आनंद घेऊन येईल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.